नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। मारुती शंकर कदम, एका निस्वार्थी समाजसेवकाची अजरामर गाथा। माझ्या मनात आदर आणि कृतज्ञतेची भावना दाटून आली आहे जेव्हा मी मारुती शंकर कदम यांच्या जीवनाकडे पाहतो। 1 मे 1950 रोजी एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या असामान्य व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेसाठी समर्पित केलं। लहानपणापासूनच त्यांच्या मनात इतरांसाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होती आणि याच तळमळीतून एका महान समाजसेवकाचा जन्म झाला। आज 2025 मध्ये ते 77 वर्षांचे आहेत, पण त्यांचा कार्याचा झंझावात आजही तितकाच तीव्र आहे। कदम सरांचं मन नेहमीच गरीब, गरजू, वृद्ध आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तळमळत असे। त्यांनी शिक्षण, आरोग्य, अन्नवाटप, वृद्धांसाठी सेवा केंद्र आणि भटक्या प्राण्यांसाठी मदतीसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये केवळ योगदानच नाही दिलं, तर या कार्यांना एक नवी दिशा दिली। त्यांच्या कार्याची सुरुवात अगदी साध्या पद्धतीने झाली। त्यांनी अनेक गरीब मुलांना विनामूल्य शिक्षण दिलं, त्यांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला। महिला सक्षम व्हाव्यात, स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी त्यांनी स्वावलंबन शिबिरांचं आयोजन केलं। इतकंच नव्हे तर पर्यावरणाचं महत्त्व ओळखून त्यांनी जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न केला। आज 77 वर्षांचे असूनही कदम सरांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे। आजही गावातील लोक आपल्या समस्या आणि अडचणी घेऊन त्यांच्याकडे येतात आणि ते शांतपणे प्रत्येकाचं म्हणणं ऐकून त्यांना योग्य मार्गदर्शन करतात। त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक प्रेमळ आणि आपुलकीची भावना असते, ज्यामुळे प्रत्येकाला त्यांच्याजवळ आपलेपणा वाटतो। त्यांचं जीवन एक सोपं पण अत्यंत प्रभावी तत्वानं चालतं। समाजासाठी जे काही शक्य आहे ते निसंकोचपणे करा। मला आठवतंय, लोकमत न्यूज मधील त्यांची ती खास मुलाखत वाचताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं। त्यांच्या साधेपणात आणि मोठ्या विचारांमध्ये एक अद्भुत समन्वय होता। त्यांच्या कार्याची दखल घेत जेव्हा त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं, तेव्हा खरंच खूप आनंद झाला। हा पुरस्कार त्यांच्या निस्वार्थ सेवेचा आणि त्यागाचा योग्य सन्मान होता। आता यापुढील कथा स्वतः मारुती शंकर कदम यांच्या शब्दांत। नमस्कार, मी मारुती शंकर कदम। माझा जन्म 1 मे 1950 सालीचा जन्म आहे। आता वयाच्या 77 वर्षाचं पदार्पण करत आहे। ज्यावेळेस माझ्याकडे जीवनामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली 1975 सालामध्ये 1975 सालामध्ये नाथबाबा गजानन मंडळाची स्थापना दौंड गावी केली। त्या मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक लोकोपयोगी कामे केले आणि गोरगरिबांच्या मदतीला धावून जाण्याचे काम केलेले आहे। त्याच्यानंतर त्या कामाची पावती म्हणून मी त्यावेळेस काँग्रेसचा एक सदस्य होतो। 1978 सालामध्ये मला दौंड तालुका युवक काँग्रेस अध्यक्षाचं पद दिलं गेलं। त्याचा मी चांगल्या प्रकारे उपयोग करून लोकांपर्यंत कशी कामं पोहोचतील आणि त्या पक्षाचं कणिक वाढेल या पद्धतीने मी काम करत असताना 1978 सालाला इंदिरा गांधीला मोरारजीभाई पंतप्रधान असताना अटक केली। अटक केल्यानंतर मी त्यावेळेस माझ्या सहकार्य सगळ्यात हजारोच्या संख्येने आम्ही रेल्वे गाडी दौंडचे पूर्ण रेल्वे स्टेशनवर मद्रास एक्सप्रेस अडवली। त्यावेळेला सुद्धा मला जेल झाली। अनेक संघटनांमधून काम करत असताना आंदोलन, मोर्चे असे भरपूर कामं केले आहेत आणि लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे। तसंच 1985 सालामध्ये 1985 ला त्यांनी मुंबईमध्ये स्वयं खर्चाने गोंधळी समाजाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून रजिस्ट्रेशन केलं आणि ऑफिस बांधलं गोंधळी समाजासाठी। त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कुठेही गोंधळी समाजचं ऑफिस नव्हतं आणि काही सहकारी लोकांना घेऊन मी ते गोंधळी समाजचं ऑफिस बांधलं आणि संघटना स्थापना केली आणि ते संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आतापर्यंत गोंधळी समाजाची संघटना खूप जोमाने आणि काम करत असते। त्याच्यानंतर 25 एप्रिल 1978 ला अनेक आंदोलन केलेले आहेत। परत बिराड मोर्चा काढला मुंबईमध्ये, भटकी मुक्तांचा बिराड मोर्चा। त्या मोर्चाला बाळकृष्ण रेडके, लक्ष्मण माने, हरिभाऊ राठर, तोताराम जाधव, आसाराम गुरुजी आणि कैलास गौड अशा अनेक लाखोच्या संख्येने त्या मोर्चामध्ये सहभागी झाले। त्यावेळेला ते आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही डिमांड केलं। ते थोडेफार मागण्या झाल्या पूर्ण, थोड्या नाही झाल्या। त्याच्यानंतर
29 मार्च 1989 साली त्या सोलापूरला बिराड मोर्चा काढला माझ्या नेतृत्वाखाली, तो सुद्धा सक्सेस झाला. म्हणून असे कधी सोशल काम करत असताना आतापर्यंत जीवनामध्ये अनेक संकट आले. 1985 सालामध्ये मुंबईमध्ये 65 नंबरचं वार्डाचं आणि काँग्रेसचं तिकीट मला मिळालं होतं महानगरपालिकेचं. त्या तिकीट मिळाल्यानंतर 3 दिवसानंतर मुंबई प्रदेशचे अध्यक्ष होते मुरली देवरा, त्यांनी माझं तिकीट कापले गेलं. कापल्यानंतर आम्ही विचार केला, आमच्या सहकारी मित्रांनी केला, आमच्या संघटनेने विचार केला की जर तुम्हाला तिकीट नाही मिळत असेल तर काँग्रेसचा उमेदवार आपण निवडून द्यायचा नाही. मग असा विचार करत असताना SK रामस्वामी, त्या हाजी मस्तानचा माणूस उभा होता त्यावेळेला, आम्ही त्यांना निवडून आणलं. मग त्या माध्यमातून माझी आणि हाजी मस्तान साहेबांची एक ओळख झाली, चांगली ओळख झाली. स्टेजवर बोलवलं. मी भटकी विमुक्ताचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष असल्यामुळं त्यांना माझ्या कार्याची थोडीशी माहिती झाली होती. लोकांनी सुद्धा सांगितलं की आमच्या समाजा भटकी विमुक्त समाजाचा एक नेता आहे आणि चांगलं काम करणारे तुम्हाला सपोर्ट करू शकतो. म्हणून ते माझ्याकडे आले, आमच्या ऑफिसवर आले. मुंबईमध्ये धारावीमध्ये ऑफिस आहे गोंधळी समाजाचं, त्या ऑफिसमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांचा सत्कार केला. आमच्या गोंधळी समाजाच्या वतीनं, भटकी समाजाच्या वतीनं सत्कार केला. मग आमची चर्चा झाली. त्यांनी सांगितलं तुम्हाला एवढं तुम्ही चांगलं काम करत असताना आम्हाला सहकार्य करा, आमच्यात इन्व्हॉल्व व्हा आणि आमच्या पार्टीमध्ये काम करा. म्हणून त्यांनी आमच्या समोर प्रस्ताव ठेवला. प्रस्ताव ठेवल्यानंतर मग मी म्हटलं साहेब, कधी म्हणलं आम्ही करायला तयार आहे, परंतु माझे काही संघटनेचे लोक आहेत त्यांचे विचार करून मी चर्चा करून तुमच्याकडे बरोबर सहकार्य करायला तयार आहे. मग आम्ही विचार केला, चर्चा केली. मग त्यांच्याबरोबर काम करायला काय हरकत नाही म्हणून सगळ्या लोकांनी मला होकार दिला. मग त्यांच्याबरोबर काम करत निघालो. त्या माध्यमातून गोरगरिबांची कामं धारावीमध्ये अनेक कामं प्रश्न सोडवले मी. त्याच्यानंतर मला शाखा प्रमुखची ऑर्डर आली, ऑफर आली. ते कधी माझं तिकीट गेल्यानंतर मी शाखा प्रमुख बी झालो 65 नंबर वार्डाचा. नंतर माझ्या हाजी मस्तानी मला बोलवलं. मग काम करत असताना त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम होत असताना पिंपरी चिंचवड शहरामध्ये येण्याचं कारण मुंबईपासून पिंपरी चिंचवड नेहमी येणं जाणं होतं. माझे भाऊ लोक इथं होते, माझ्या परिवाराचे लोक इथं होते. त्यावेळेला मी मुंबईमध्ये काम करत असताना मला इथे यावं लागलं. भाऊ लोक म्हणले, बा दादा, माझे भाऊ लोक म्हणले तो तिकडे एकटा राहतो, आम्ही सगळे इतर सगळं परिवार एकत्र राहू, असं माझ्यासमोर प्रस्ताव माझ्या भाऊ लोकांनी ठेवल्यानंतर मी पिंपरी चिंचवडमध्ये आलो. आल्यानंतर मला इथं सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना मला बाबा धुमाळ सारखे माणूस, बाबा धुमाळ, त्याला बाबा आढाव झाले, त्यांच्याबरोबर मी चांगलं काम करत असताना मला चांगली पावती मिळाली त्यांच्याकडून. मग बाबा धुमाळ बरोबर असताना मी पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा संघटनेचा उपाध्यक्ष झालो. भारतीय ऑटो रिक्षा सेनेचा उपाध्यक्ष झालो पिंपरी शहर. त्या ठिकाणी ऑटो रिक्षा संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतले, अनेक कार्यक्रम राबवले गेले, सामाजिक क्षेत्राचं काम केलं, लोकोपयोगी कामे केले आणि रिक्षा संघटनेचे प्रश्न सोडवले. हे असे करत असताना आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत इथवर आलेलं आहे. संजय मारुती कदम हा माझा लहान मुलगा आहे. आज 2017 साली आमच्या घरातून बाहेर निघाला. त्यांनी त्याच्या मनामध्ये एक आपल्या समाजाचं परिवर्तन कसं होईल, समाजाचा विकास कसा होईल, भटकी विमुक्तांचा, कारण त्यांना कसं समाजाचं परिवर्तन होईल आणि त्यांना उच्च शिक्षित कॅटेगरी मिळाली पाहिजे, उच्च शिक्षित कसं बनवले जातील याच्याबद्दल त्याच्यात मनामध्ये तळमळ होता. तसं माझ्या कार्यामध्ये कधी सहभागी राहायचा हमेशा. म्हणून तो 2017 8 वर्षापासून घराच्या बाहेर आहे. त्यांनी पूर्ण हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये फिरून काही बाईकवरती भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जाऊन 4.5 लाख किलोमीटर बाईकवर चालला आणि तळागाळातल्या लोकांना भेटला. पालावर, झोपड्यावर, गाड्यावर, खेड्यावर, असं मस्जिद काही येतं, धर्मशाळा जिथे भेटेल तिथे तो राहून त्यांनी उदरनिर्वाह करून त्यांनी समाजाचं कार्य केलेलं आहे आतापर्यंत. असा मुलगा आमच्या समाजामध्ये, गोंधळी समाज, भटकी मुक्त समाजामध्ये असा मुलगा जन्माला येणार नाही आणि आला नाही. आणि खरं त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे. त्याला सुद्धा भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये एक संजय कदम, एक भारतीय म्हणून त्याला ते ओळखलं जातं.
त्यांनी जे आंदोलन, मोर्चे, जातीचे दाखले आणि लोकांना होणारे आणि भटकी समाजावर अन्याय हे होत असताना ते आंदोलन करून, मोर्चेच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न सोडेल. उपोषणाच्या माध्यमातून 5-5, 6-6 दिवस तो उपोषण करून आपले मार्ग लोकांचे काम मार्गे लावत असतो. सुंदरबाई शेखर एक ढेसिंग व्यक्ती आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघाचा, आणि ते सुद्धा हाजी मस्तान मिर्झा यांचे मानस पुत्र आहेत. ते दत्तक पुत्र आहेत. दत्तक पुत्र असणं सगळ्या पार्टीची धुरा आणि संघटनेची धुरा, सगळ्या पार्टीचा कारोबार ते संघटने चालवत आहेत. त्यांना सपोर्ट करणारे, त्यांना जे ताकद देणारी आमची एक महिला आहे, मुनिरा खान, महासचिव, राष्ट्रीय महासचिव आहे. खरोखरच त्यांचा अभिमान वाटतो. एक महिला म्हणून नाहीये, आणि संघ आमच्या पार्टीमध्ये काम करत असताना तिचा अभिमान वाटतो. ती मुलगी एवढे ढेशिंगबाज आहे, आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, महिला आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना, सोशल ऍक्टिव्हिटीची कामं करत असताना, आणि ते सुद्धा मुंबईमध्ये विधानसभे लढवली. तिने मुंबईमध्ये विधानसभा लढवली, थोड्या मताने पराभूत झालेले, तरी सुद्धा आम्ही खचले गेलो नाही. आता सुद्धा आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमच्या पार्टीच्या माध्यमातून आणि हाजी मस्तानचं नाव जीवन ठेवण्यासाठी आणि हाजी मस्तानचं नाव वाढवण्यासाठी, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सुद्धा आणि अनेक उमेदवार उभे करणार आहोत. आणि पहिले सुद्धा उमेदवार उभे केले होते, त्यावेळी निवडून काही लोक आले होते, काही हारले होते. त्याचं काही दुःख वाटत नाही. असं आमचा रणनीती चालू आहे. पिंपरी चिंचवड शहराचंच नाही, पुरा महाराष्ट्राचं राजकारण गडूळ झालेलं आहे. सुडाचं राजकारण झालेलं आहे. विकासाचं राजकारण नाहीये. पूर्वी ज्याप्रमाणे आम्ही काँग्रेसमध्ये काम करत होतो त्यावेळेचे विचार वेगळे होते. त्याच्यानंतर सुद्धा अनेक वर्ष आम्ही काम केलं राजकीय क्षेत्रामध्ये, त्यावेळेचं राजकारण वेगळं होतं. हल्लीचं राजकारण महाराष्ट्राचं गडूळ झालेलं आहे. त्या गडूळच्या राजकारणातून जनता कधी बाहेर निघेल, आणि सगळे सुडाचं राजकारण, बदलायचं राजकारण, एकमेकाचे पाय खिचायचं राजकारण चालू आहे, ते मला सध्या काही पटत नाहीये. म्हणून मी थोडंसं राजकारणापासून त्यांच्यापासून थोडं मी आलत राहत आहे. कारण 2011 साली दिल्लीला अण्णा हजारे बरोबर मी उपोषणला 5 दिवस बसलो होतो. 2011 साली लोकपाल विधेयक पास करण्यासाठी अण्णा हजारेने हाक दिली. त्या हाकेला आम्ही जागे झालो आणि त्यांच्या बरोबर उपोषणला दिल्लीला बसलो. दिल्लीला बसलं असताना 2011 मध्ये 2 दिवस आम्हाला अजिबात रिस्पॉन्स मिळाला नाही. मग दुसऱ्या दिवशी आम्ही शिष्टमंडळ, त्यावेळी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब होते, त्यांना आमचं शिष्टमंडळ गेलो. त्यावेळेला माझ्याबरोबर अरविंद केजरीवाल होते, किरण बेदी होते, अनेक लोक होते. मग अण्णा काही शिष्टमंडळामध्ये आले नाही, अण्णा उपोषणला बसले होते. म्हणून आम्ही शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटलो, सोनिया गांधीला भेटलो. मग त्यावेळी लोकपाल विधेयक पास करून घ्यायचं ताकदीनं पण त्यावेळी सुद्धा आम्हाला त्या उपोषणला, त्या लोकपाल विधेयकाच्या आंदोलनाला लाखांनी लोकांनी साथ दिली. लाखांनी आंदोलन कार्यकर्ते लोक आले त्या ठिकाणी. पंजाब, हरियाणा, प्रत्येक स्टेटमधून, प्रत्येक राज्यातून लोक आले. म्हणून आमचं ते आंदोलन सक्सेस झालं. सहकाऱ्यांना सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की माझा वाढदिवस नेहमीप्रमाणे मी ज्या पद्धतीने साजरा करतो, माझे फ्लॅक्सबाजी करायची नाही, हार तोरे फुलं आणायचे नाही. हेच तो जे तुम्ही खर्च करता ते अनाथ आश्रम मध्ये, विधवा महिलांमध्ये आणि सुशिक्षित बेरोजगार मुली आणि मुलं जे असतील त्यांना मदत करावं. हेच खरं वाढदिवस साजरा केल्यासारखी मला आनंद वाटेल. कारण माझा वाढदिवस करत असताना माझे सहकारी मित्र विशाल जाधव आहेत, परत अनेक मित्र आहेत, आणि आमच्या पार्टी भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघाचे पदाधिकारी, हे लोक नेहमी दरवर्षी म्हणजे आम्हाला मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करू. नाही, मला गाजावाजा करायचा नाही, ते मला पटत नाही. आणि गोरगरिबाचे कामाला हे माझा वाढदिवस लागायला पाहिजे, हेच माझी अपेक्षा आहे.